नेरळ येथे शासनाचे आदिवासी विकास विभागाचे मुलींचे वसतिगृह आहे. रायगड विभागाचे हे वसतिगृह आदिवासी समाजातील मुलींसाठी मागील 2 वर्षांपासून उपलब्ध करून देण्यात आलंय. सध्या त्या ठिकाणी 47 मुली वसतिगृहाचा वापर करत असून त्यांच्या देखभालीसाठी आदिवासी विकास विभागाचे अधीक्षक तसेच जेवण बनवणारी मंडळी आणि सुरक्षा यंत्रणा देखील कार्यरत आहे. शासनाने बांधलेल्या या इमारतीत पाणी गरम करणारे सोलर पॅनल बसवले आहेत. मात्र 1.5 वर्ष ते सोलर पॅनल बंद अवस्थेत असून निवासी 47 मुलींना 12 महिने गरम पाणी मिळत नसून कडाक्याच्या थंडीमध्ये थंड पाण्याने आंघोळ करावी लागते. नेरळ येथील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर पक्षाचे शहर प्रमुख हेमंत क्षीरसागर यांनी उपतालुका प्रमुख सुरेश गोमारे आणि उपशहर प्रमुख संतोष सारंग यांच्यासह पाहणी केली असता परिस्थितीत सत्यता आढळून आली. 12 जानेवारीला नेरळ येथील शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, महिला आघाडीच्या शहर संघटक सुजाता मनवे, कर्जत तालुका संघटक सुमन लोंगले, पंचायत समिती गणाच्या विभाग संघटक कल्पना चव्हाण, नेरळ शहर युवती अध्यक्षा रेश्मा शिंदे आणि युवती सेना शाखा अधिकारी प्राची मनवे यांनी वसतिगृहात जाऊन तेथील अधीक्षक एस दोहरे यांची भेट घेऊन मुलींना होत असलेल्या समस्यांबाबत निवेदन सादर करत अडचणी दूर न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी शहर प्रमुख क्षीरसागर, उपतालुका प्रमुख गोमारे, उपशहर प्रमुख सारंग आदी देखील उपस्थित होते. कर्जत लाईव्हसाठी गणेश पवार, कर्जत.